ईश्वरपूरची नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे। त्यामध्ये आता आपले जे उमेदवार आहेत त्यांचे अर्ज माघारी, नाराजींची नाराजी दूर, हे सर्व नाट्यपूर्ण शहरभर आता सुरू आहे। या सर्व गोष्टीवरती बोलण्यासाठी माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा आहेत, इकडे सागर मलमुडे आहेत, चिमनभाऊ आहेत। आपण त्यांच्याकडून जाणूया की नेमकी आता महायुती कशा पद्धतीने होणार आहे आणि नाराजी दूर झालीत का। दादा नमस्ते। नमस्ते। निवडणूक आता चांगल्या पद्धतीने सुरू झालेली आहे, पण आजचा प्रामुख्याने दिवस म्हणजे आपले जे उमेदवार आज भरलेले आहेत त्यांचे अर्ज माघारी घेणं ही तारेवरची कसरत असते तशी नेत्यांसाठी। काय वाटतं ईश्वरपूर शहराची काय परिस्थिती आहे? वरून ईश्वरपूर शहरामध्ये ही निवडणूक ही अत्यंत चुरशीनं लढवली जाईल असं एकंदरीत वातावरण दिसत आहे, परंतु ग्राउंड लेवलला थोडीशी वेगळी परिस्थिती आहे। महायुतीच्या सरकारच्या धोरणामुळं सामान्य माणसं महायुतीच्या विचाराची नगरपालिका त्या ठिकाणी निवडून देतील अशी आमची माहिती आहे ना, असा अहवालही आमच्यापर्यंत आलेला आहे। आज खरं तर या निवडणुकीच्या निमित्तानं अर्ज काढण्याचा दिवस आहे। अनेक इच्छुक आमच्याकडं यावेळेला जास्त झाल्यामुळं अर्ज काढणं किंवा अर्जाला त्या ठिकाणी खूप लोक एकाच पोस्टसाठी, एकाच नगरसेवक पदासाठी जास्त प्रभागात इच्छुक असल्यामुळं थोडी कसरत करावी लागली, परंतु आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार विश्वासबाबू डांगे यांच्यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख सागर मलगुंडे असतील, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून अर्ज मागे घेतलेला आहे। त्याचबरोबर प्रभाग 13मध्ये त्यांना हक्काचा, ते ज्या प्रभागामध्ये राहतात त्या प्रभागामध्ये त्यांनी मन मोठं करून त्यांनी भरलेला आज महायुतीच्या विजयासाठी मागे घेतलेला आहे। असे अनेक आमच्या नगरसेवक पदासाठी ज्यांनी अर्ज भरले होते त्या सगळ्यांनी महायुतीच्या विजयासाठी आज माघारी घेण्याचं ठरवलेलं आहे आणि जवळपास महायुतीच्या सगळ्याच सदस्यांचे ज्यांनी अर्ज भरले होते त्या सगळ्यांची माघारी निघतील। काय म्हणजे परिस्थिती आता सगळे नाराजी दूर झाली का? काय रुसवे फुगे जे असतात ते सगळे क्लिअर झालेत का? खरं तर महायुतीमध्ये रुसव्या फुगल्याला फारसं स्थान नाही आहे। आमची महायुती लोकशाहीने चालणारी एक चांगल्या पद्धतीचं संघटन आहे। तिकडच्या आहे, आमच्याकडे प्रत्येकाला विचारात घेतलं जातं, सन्मान दिला जातो, त्याला व्यक्त होण्याची संधी दिली जाते। त्यामुळं काही लोक व्यक्त होत होतात आणि ते व्यक्त होणं म्हणजे नैसर्गिक आहे, त्याला काय व्यक्त होणं म्हणजे बंडखोरी आहे असा त्याचा अर्थ कधी कोणी घेत नाही। आज खऱ्या अर्थानं सगळ्यांनी एकमुखानं महायुतीच्या विजयासाठी त्या ठिकाणी एकसंघपणाने प्रयत्न करायचं ठरवलेलं आहे। आता अगदी शेवटचा प्रश्न, आपण जनतेला काय सांगाल? कारण आजपर्यंतच्या या 8-10 दिवसापर्यंतच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आतापर्यंत टप्पा कसा आहे, इथून पुढचा टप्पा कसा असणार? खरं तर आज ज्यांनी अर्ज भरले होते त्या सगळ्यांच्या अर्जाच्या माघारीनंतर एक स्पष्ट चित्र जनतेच्या समोर येईल, परंतु आम्ही काही विजन घेऊन या शहरासाठी निघालेलो आहे। जे गेल्या 36 वर्षात एकच व्यक्ती या भागाचं आमदार पद भूषवते, जे त्यांना करता आलं नाही, असे विकासाचे नवीन गोष्टी आम्ही घेऊन निघालोय। त्यामध्ये प्रामुख्यानं 2051 सालापर्यंत पुढील 20 वर्षाची विचार करून आम्ही एक पाणी पुरवठा स्कीम 198 कोटीची तांत्रिक मान्यता घेतलेली आहे। आता प्रशासकीय मान्यता ही निवडणुकी झाल्यावर त्यामध्ये होईल, कारण हे शहर या तालुक्याचं नव्हे तर जिल्ह्याचं एक महत्त्वाचं त्या ठिकाणी विकासाचं केंद्र म्हणून समोर यावं ह्याचा प्रयत्न आमचा आहे। 24/7ची पाणी पुरवठा योजना झाल्यावर या शहरामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आहोत। त्याचबरोबर भुयारी नाट्यगृह, जे भुयारी ड्रेनेज व्यवस्था जी आहे ती भुयारी गटरची योजना 48 किलोमीटर आमची पूर्ण झालेली आहे। आता नवीन वाढीव ही योजना त्या ठिकाणी आम्ही मंजूर करून घेतोय, तोही प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात गेलेला आहे। भुयारी गटर योजना असेल, पाणी पुरवठा योजना असेल, ह्या दोन्ही एकत्र आम्ही त्या ठिकाणी सुरू करणार आहोत। ह्या दोन्ही स्कीम झाल्यानंतर एक बाह्यवळण रस्ता या शहराला विकास आराखड्यामध्ये त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेला आहे, तो आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटीला दिल्यानंतर 3पट पैसे ज्या लोकांच्या जमिनी जातील त्यांना मिळतील आणि बाह्यवळण रस्ता एक डेव्हलप झाला की निश्चितपणाने या शहराची व्यापाराची वृद्धी त्या भागामध्ये होईल, कारण व्यापाराला आत्ता आमच्या जागा अपुरी पडायला लागलेल्या आहेत। एक नवीन विकासाचं दालन त्या रस्त्याच्या बाह्यवळणाच्या आसपास निर्माण होईल, अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आम्ही निघालेलो आहोत। त्याचबरोबर या शहरामध्ये जिल्ह्यातल्या अनेक लोक या ठिकाणी येत आहेत, त्या लोकांना एक सुरक्षित शहर, सर्व सोयींयुक्त शहर म्हणून पुढे यावं
अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही करण्याचं येत्या 5 वर्षामध्ये ठरवलेलं आहे. त्याच विजन घेऊन आम्ही निघालेलो आहे. त्यावरती निशिकांत दादा यांनी सांगितलेलं आहे की आज अर्ज माघारी जरी असेल तर आमचं सगळं अलबेल आहे आणि ज्यांना आम्ही विनंती केली त्यांनी सर्वांनी अर्ज माघार घेतले. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.